ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, आज चैत्र महिन्यातील अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या। तर त्यानिमित्त आज आपल्या इथे ओंकारेश्वर मंदिरामध्ये अन्नदान हा कार्यक्रम होणार आहे। पुन्हा विशेष म्हणजे जी तुम्हाला मी सांगत असतो की चैत्र महिन्यामधील शनिवारी म्हणजे 12 वर्षाच्या आतील मुलांना जीव घाला, त्यांचं पूजन करा, जे का मुंजा दोष जाण्यासाठी। ज्यांचं समजा नाही करता आलं त्यांनी आज तुमच्या घरी आज अमावस्येनिमित्त केलं तरी चालेल। तसं तर आपल्या इथे पण आज कार्यक्रम तो आहे। पण त्यापूर्वी तुम्हाला पुढचं बोलण्यापूर्वी विशेष म्हणजे आज आपल्या गुरुभगिनी सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर यांच्या लग्नाचा 22वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त शिवपूजा करून त्यांना शुभेच्छा देतो आणि ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो की त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी हो आणि त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं दोघांनाही, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो। तसेच सौभाग्यवती संध्याताई महादेव बाबा बागल यांचा काल वाढदिवस होता। मला उशिरा मेसेज भेटला, तर मी माझ्याकडून संध्याताईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो। त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, त्यांनी जीवनामध्ये खूप आनंद भोगावा, अशी मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो। तर मंडळी, आपण बोलत आहोत की आज चैत्र अमावस्या आहे। तर तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे की तुम्ही जे अमावस्याला जे नैवेद्य आपण पितरांसाठी करतो तो व्यवस्थित करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या, 12च्या आतच। आणि इतरही जी समजा तुम्हाला जे घडतं ते दान धर्म करा, कारण अमावस्याला दान ही केलेलं चांगलं असतं, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो म्हणून। तर आज जास्त वेळ घेत नाही, कारण वेळ कमी आहे आणि आता कार्यक्रम सुरू होतोय, त्याच्यामुळं मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मी बी तुम्हाला देणार नाही। तर हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि या ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय। जय हिंद, जय भारत। सुखी राहा आणि समाधानी राहा।